भ्रष्टाचारी अधिकारी निलंबित झालेच पाहिजे। नमस्कार, मी ओमप्रकाश विराम. आपण पाहतात वास्तव न्यूज मराठी. जालन्यात गोदापात्रात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा संताप उसळलाय. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात जेथे शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून आलाय. सप्टेंबर 2025मध्ये झालेली अतिवृष्टी, ढगफुटी आणि गोदावरी नदीच्या महापुरामुळे मोठं नुकसान सहन करावं लागलेल्या शेतकऱ्यांनी आता शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुक्यातील गुंज बुद्रुक येथे शेकडो शेतकरी सोमवारी सकाळपासूनच थेट गोदावरी नदी पात्रात उतरले आणि जलसमाधी आंदोलन सुरू केले. युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून शेतकरी दिवसभर रखरखत्या उन्हात आणि रात्री अंधारातही पाण्यात उभे राहून निषेध व्यक्त करत होते. आंदोलनकर्त्याचा आरोप आहे की अधिकाऱ्यांनी पंचनामे करताना मोठा हलगर्जीपणा केला असून प्रत्यक्ष नुकसान झालेल्या काही शेतकऱ्यांना वगळलं गेले आणि बोगस लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले. यामुळे खरे नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रमुख मागण्या केल्या आहे की चुकीचे पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करा, संबंधिताला निलंबित करणे आणि सर्व शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली. दरम्यान यावेळी घनसावंगीचे तहसीलदार रमेश पागोटे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या कामामुळे आंदोलनस्थळी पोहोचता आले नाही. यावेळी युवा संघर्ष समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर घनसावंगी तालुक्यातील सर्व गावातील शेतकरी आंदोलनात सहभागी होतील आणि आंदोलन अधिकच तीव्र करण्यात येईल. अशाच घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व फॉलो करायलाही विसरू नका. पैसे आमच्या हक्काचे, भ्रष्टाचारी अधिकारी निलंबित झालेच पाहिजे. घोटाळा करणाऱ्याचं करायचं काय? घोटाळा करणाऱ्याचं करायचं काय? आमचे पैसे खाणाऱ्याचं करायचं काय? भ्रष्टाचारी अधिकारी निलंबित झालेच पाहिजे. भ्रष्टाचारी अधिकारी निलंबित झालेच पाहिजे. पैसे आमच्या हक्काचे, पैसे आमच्या हक्काचे, भ्रष्टाचारी अधिकारी निलंबित झालेच पाहिजे.